हॅलो, हाय, नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती. माझंही आवरून झालं होतं. आता मी किचनमध्ये आले होते. म्हटलं चला आता पटकन जेवण बनवून घेते. इथं वरण लावायचं होतं मला आणि वरण मी सकाळचं करत नाही. तुरीची डाळ मी इथं टाकली होती. मला चुक्याची भाजी करायची होती त्याच्यासाठी. तर इथे मम्मीने मला काही डाळी दिल्या होत्या, ते व्यवस्थित भरून ठेवल्या आणि त्याच्यानंतर लगेच म्हटलं चला आता कुकरसुद्धा लावून घेते. आणि डाळ कसं मम्मीला वेळ भेटत नाही म्हणून त्यानं काय असं निवडून वगैरे ठेवली नव्हती. थोडेफार त्याच्यामध्ये डोळे येतात तेही बघून घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता लगेच भाजी सुद्धा टाकून देते. आणि आज मला एका ताईने इंस्टाग्रामवर मेसेज केला होता की ताई तू व्हिडिओ किती मिनिटाचं टाकते, कधी अपलोड करते, कधी पब्लिक करते ते मला सांग. तर मी त्याला सांगितलं बरं का मेसेजमध्ये सगळं. पण कसं आहे, मला असं वाटतंय की जे मेसेजमध्ये आपण रिप्लाय देतो ना त्याच्यामध्ये हो नाही असं काहीतरी म्हणून देतो, पण त्याच्यापेक्षा व्हिडिओमध्ये सांगितलं ना ते स्पष्ट आपल्याला सांगता येते किंवा व्यवस्थित मला पण बोलता येते आणि जे काही मला सांगायचं आहे ना ते मी व्यवस्थित व्यक्त सुद्धा करू शकते. तर माझं काय म्हणणं आहे, तुमचं जे काही विचारायचं आहे ना तुम्ही मला कमेंट करू शकता. मी त्याच्यामध्ये लगेच रिप्लाय देईन. आणि तुम्ही जेव्हा म्हणतात ना की ताई तू जे काही बोलतेस, जे काही आम्हाला सांगते त्याच्यामुळे आम्हाला खूप मदत होते, तर ते ऐकून मला खरंच खूप छान वाटतंय आणि असं वाटतंय की कुठेतरी आपण कोणाला तरी थोडंफार तरी मदत करतोय ना. आणि माझा अनुभव तर हेच म्हणतंय की कोणतंच टायमिंग वगैरे काही नसतं. जेव्हा आपलं व्हिडिओ झालं तेव्हा आपण अपलोड करू शकतो. आणि मी भरपूर वेळेस तसं करून पण बघितलं. म्हणजे सगळे बोलतात की दुपारच्या टायमाला व्हिडिओ अपलोड करायचं, सगळ्या बायका फ्री असतात, त्याच्या मोबाईलचं नेट असतो. मी हे सगळं ऐकलेलं होतं आणि मी त्या टायमाला व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले, पण काहीच ना फरक पडत नाही. संध्याकाळचं व्हिडिओ अपलोड करा तुम्ही, किंवा दुपारचं करा किंवा सकाळचं करा, सेम असतं. आणि मी बऱ्याचशा मोठ्या युट्यूबरांना बघितलं तर त्याचं 9 वाजता रात्रीचे किंवा 10 वाजता सुद्धा व्हिडिओ येतोय तरी त्याला व्ह्यू येतात. म्हणून म्हणते मी टायमिंगचं काहीच नसतं. पहिले पण मी माझे 2 चॅनल होते तेव्हा मी 6 वाजता संध्याकाळचा व्हिडिओ अपलोड करत होते, तर छान व्ह्यूज येत होते. आणि आता चॅनल मॉनिटाईज झाला तेव्हापासून माझे पण कमी येतात. तुम्ही बघत असेल खूप कमी झाले. तर तसं असतं ते, थोडंफार आपलं इन्कम व्हायला लागले की व्ह्यू कमी होतात आणि मग हळूहळू करून ग्रोथ होते. पण कसं असतं, मेन मी तुम्हाला सांगते, जर आपला व्हिडिओ आवडला सगळ्यांना तर ते कोणत्याही टायमाला बघतात किंवा आपल्या व्हिडिओची वाटसुद्धा बघतात किंवा त्याला जे आपण काही बोलतो, जे काही आपण सांगतोय ते जर आवडलं ना तर ते थांबून बघतात. आणि जर आपला व्हिडिओ त्याला आवडला नाही तर ते नाही बघत. आपलंच बघून घ्या. आपल्याला ज्याचं व्हिडिओ आवडतोय ना तेच आपण मन लावून बघत असतो. मी सुद्धा माझ्यावरून तुम्हाला सांगते, मला ज्याचं आवडतंय ना म्हणजे ऐकायला किंवा ते काय बोलतात, त्याचं काय म्हणणं आहे, काय ते दाखवतात, हे बघायला जर आपल्याला आवडलं तर आपण थांबून बघतो. मला कितीही कामं असू द्या तरी पण मला असं वाटतं की याचं व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे आणि लॉंगसुद्धा असू द्या तरी पण मी पूर्ण व्हिडिओ बघत असते. म्हणजे मी माझ्यावरून सांगते की सगळ्यांचं तसंच आहे. ज्याला व्हिडिओ आवडला ते थांबून बघतातच. तसं काही नसतं. टायमिंगचा तुम्ही विचार करत बसू नका. आणि भरपूर सांगतात की आपले ऑडियन्स किती वाजता ॲक्टिव्ह असतात त्यावेळी टायमाला व्हिडिओ अपलोड करायचं. मी ते पण करून बघितलं. जितके यायचे तितकेच येत असतात. आणि ह्या एका वर्षात आहे ना मला भरपूर काही अनुभव आले किंवा भरपूर काही मला शिकायला भेटलंय, म्हणून मी तुम्हाला सांगत असते. आणि जे काय आहेत ना तेच मी तुम्हाला रिअलमध्ये दाखवते पण, आणि जे माझ्यासोबत घडते तेच मी तुम्हाला सांगते पण. यूट्यूबचं असू द्या किंवा माझ्या लाईफमधलं असू द्या, जे खरं आहे तेच मी नेहमी सांगत असते. आणि जे काही मला अनुभव येत असतात ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. इथून पुढे पण तुमचे जे काही प्रश्न आहेत ना ते तुम्ही मला विचारू शकता. आणि खरंच ना मला तसं सांगतात ना तुम्ही की तू लगेच सांगते ताई खरंच असं तसं, तर मला खरंच खूप मस्त वाटते. तर असं इथे ना माझं जेवण बनवून झालेलं होतं. कपडेसुद्धा मी धुवून टाकले. त्याच्यानंतर आता आम्हाला जेवणसुद्धा करायचं होतं. तिथे ना मस्त जेवणसुद्धा आमचं करून झालं होतं. पण नेहमी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगत असते की माझं बरं नाहीये, माझी तब्येत बरी नाही, हे सांगायला पण मला नको वाटायला लागलंय. नाहीतर सकाळपासून मला बरं वाटत नव्हतं. गोळ्या वगैरे घेतल्या होत्या मी आणि झोपून राहिले होते. किचनवर इतका मोठा पसारा पडलेलं होतं. पूर्ण भांडे जेवण जे केलं होतं ना आम्ही ते, आणि सगळे भांडे घासायचे राहिले होते. किचन ओटासुद्धा घासायचं राहिलं होता. आणि ते ना माझी ताई आली होती दुपारचं, म्हणजे तिला माहीत पडलं मला बरं वाटत नाही म्हणून ते दोघं पण आले होते, माझे भाऊजी पण आले होते. आणि ताईनंच हे सगळं काही आवरलं, किचनवरचे भांडे किंवा किचनसुद्धा घासलंय. आणि आता ती भांडे घासत होती. म्हटलं चला तोपर्यंत मी त्याच्यासाठी चहा ठेवते. आता मी तिला नको म्हटलं ताई मी नंतर घासेल संध्याकाळचं, मला बरं वाटेल तेव्हा. आणि तिचं म्हणणं होतं की आता मी जेवढं झालं तेवढं तुला करून देते, नंतर तुलाच करायचं आहे चहा वगैरे. पण ती बोलली की मी बनवतेस तू बस. पण म्हटलं नको मी बनवते ताई. कसं म्हणजे माझ्या घरात मलाच सापडते कुठं मी काय ठेवलंय ते, आणि तिच्या घरात तिला सापडणार कुठे काय ठेवलंय ते, काहीच माहिती नसतं. म्हणून म्हटलं ताई मी चहा करते, तू जे काही भांडे आहेत ना तुला घासायचीच आहे तर तू घासून दे. खूप मोठे भांडे पडले होते माझे. एक जाळी त्याने अगोदर घासली, आता परत दुसरे भांडे आहेत, इतके मोठे पडले होते. आणि खरंच तुम्ही म्हणतात ना मला की ताई
ताई तू खरंच नशीबवान आहे, तुला मोठी बहीण आहे म्हणून आणि जवळ राहतेस, तुम्ही जवळ राहतात एकमेकीला, किती मदत होते किंवा किती छान आहे ना. तर खरंच छान आहे, मोठी बहीण होणं खूप गरजेचं आहे. एक आईसारखं आपल्याला जीव लावतात. तर तिचं म्हणणं होतं की नुसतं भात खाल्लंय कसं होईल तुझं, कामं कधी करणार, कसं होणार, नाही खाल्लं काही तर कामच होणार नाही. पण कसं म्हणजे काहीतरी आपली थोडीशी तब्येत जर खराब असली ना तर आपल्या पोटात काही जात नाही आणि खायचा पण प्रयत्न केला तर मला तसलं जमतच नाही. जेव्हा मला बरं वाटतं ना तेव्हाच मी काहीतरी खात असते. म्हटलं चला चहा सगळ्यासाठी ठेवते तर मी पण थोडंसं घेईलच. तर मस्त इथं चहा ठेवलं आणि बाकीचे राहिलेले कामंसुद्धा माझे पडलेले होते. म्हणजे लादी वगैरे पुसायची होती मला. अजून ते काम माझं काही झालं नव्हतं. म्हणजे सकाळचं मी जेवण बनवलं, कपडे धुतले, एवढंच मी कामं केले होते आणि अजिबात मला जमत नव्हतं. तेव्हा मी झोपून गेले. मग नंतर ताई आल्यावर उठले होते. आता मला बरं पण वाटत होतं आणि बाकीचे राहिलेले कामंसुद्धा आवरायचे होते आणि कोणी आलं ना तर फ्रेश वाटतंच आपल्याला आणि आपलं कोणी जर बोलायला आपल्याला आलं किंवा भेटायला आलं तर मला खरंच खूप आनंद होतोय. काही आपलं दुखतंय ना ते पण जातंय. राजवीरचं म्हणणं होतं, "मम्मी तू केव्हाची झोपलेली, तुला अजिबात उठता येत नव्हतं आणि मावशी आली की तू लगेच उठून बसली आणि मस्त गप्पा मारती," असं तो मला म्हणत होता. आता लेकराला काय माहिती की कोणी आलं तर आपल्याला किती चांगलं वाटतंय किंवा म्हणजे खूपच मला तर खूप आवडते की कोणी आपल्या घरी आलंय किंवा आपल्याला भेटायला आले तर मस्तच वाटतंय. आणि ताईचं तर असं आहे की म्हणजे घरातले माझे सगळे कामं आवरून देते मला जर बरं वाटलं नाही तर आणि तिला बरं वाटलं नाही तर मी करत असते. म्हणजे आमचं दोघीचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आणि काय हो आपलं बोलणं वगैरे हेच आपल्यासोबत जातं, बाकीचं दुसरं काय नाही. असं करून काहीच फायदा नसतं. म्हणजे बहिणीसोबत पण की ती तशीच करते, ही अशीच करते, तिला तेच पाहिजे, मला हेच पाहिजे, असं आमच्यामध्ये कधीच होत नाही. तिला जर आवडलं तर मी त्याला डायरेक्ट म्हणत असते की ताई तू घे आणि मला जर आवडलं तर ती म्हणत असते मला तू घे, मला काय आवडलं नाही. आमच्यामध्ये राग असं भांडणं होतच नाही कधीच. तर असं इथे मस्त सगळ्यांना चहा घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणणं होतं की तुझं लग्नाचा अल्बम दाखव. आता त्यानं बघितलंच नाही. हे माझ्या सासरकडचं होता ना म्हणून त्याला बघायचं होतं. आता तुम्ही तर बघितलं, तुम्हाला काही दाखवायची गरज नाही. पण भाऊजीनं बघितलंच नव्हतं आत्तापर्यंत, पण त्यानं माझं अल्बम बघितलं नव्हतं लग्नाचं. तेच त्याला बघायचं होतं आणि ते ना फक्त त्याला स्वतःला बघत होते की आपण पहिले कसं होतो म्हणजे 10 वर्ष अगोदर आता कसं झालोय. खरंच फोटोमध्ये ना आपले काही आठवणी राहून जातात किंवा आपण कसं होतो ते आपल्या लक्षात सुद्धा राहत नाही. पण फोटोमध्ये बघितलं ना तर लगेच कळतंय आणि खरंच खूप हसलो आम्ही ते फोटोमध्ये. सगळे वेगळे दिसत होते. तर असं तेही निघून गेले. त्याच्यानंतर आता राहिलेले कामं मला आवरायची होती. राजवीर आणि राजवीरचे पप्पा पण बाहेर गेलेले. त्याला ना संध्याकाळचं ग्राउंडवर जावंच लागते. म्हणजे राजवीरला ना घरात असं कोंडल्यासारखं वाटतंय आणि ते ना त्याला थोडं तरी बाहेर नेतात. मला पण ते बोलत होते, "चल सोबत जरा बरं वाटेल तुला पण." पण म्हटलं चला मी जर बाहेर गेले तर सगळे कामं तशीच पडेल. तिथून आल्यावर जेवण बनवण्याची अजिबात इच्छा राहणार नाही किंवा जमणारच नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जा म्हटलं, मी घरीच राहते. माझं खूप मोठं कामं पडलेले आणि घरात असं राहाडा सोडून मी बाहेर जाणार असं मला जमणारच नाही. म्हणून ते दोघं बापलेकं बाहेर गेले होते. तोपर्यंत मला सगळे कामं आवरून घ्यायचे होते आणि भाकरीसुद्धा बनवून घ्यायची होती. त्यानं बाहेरून भाजी आणली होती पार्सल. मी त्याला बोलले होते मी बनवतेच, पण ते बोलले की तुला ताप वगैरे येतोय, तू नॉनव्हेज बनवू नको, अजून त्याचं वास वगैरे आलं तर मग जास्त वाढेल. म्हणून मी काय भाजी बनवली नव्हती. त्यानं चिकन वगैरे आणलं होतं बाहेरून. मला फक्त भाकरी बनवायची होती आणि हे पीठ पण माझ्या मम्मीनं दिलेलं गावाकडून. माझ्याकडची बाजरी संपली होती म्हणून आईनं गावाकडून पीठ दिलंय, नाहीतर माझ्याकडे राहिली तर मी लगेच इथून आणत असते. पण न होती माझ्याकडे आणि आईला सांगितलं की मला बाजरीची भाकरच खायची म्हणून माझा भाऊ गेला होता म्हणून त्याच्याकडे पीठ पाठवलं. तर असं इथे मस्त भाकरीसुद्धा बनवून घेतल्या आणि आता आम्हाला जेवण करायचं होतं. बाकीचे सगळे कामं तर आवरलेच होते. भाजी काही करायची नव्हती आणि त्यानं ना बाहेरून तंदूरसुद्धा आणले होते. पण काय झालं माहिती का, खूप म्हणजे लेट आम्ही जेवलो म्हणजे 1-1.5 तास नंतर. तर ते असे झालेत ना तर तुटत नव्हते. इतकं हसलो आम्ही. त्याच्यापेक्षा ना म्हटलं अजून बाजरीची भाकरी केली असते ना तर ती छान लागली असते. कशाला म्हटलं हे आणलंय. माझ्या राजवीरला भरपूर पैकी असं तंदूर आवडतोय आणि त्याच्यासाठीच आणलं होतं त्याच्या पप्पानं. पण त्याला काही जमलं नाही. इतकं कडक झालंय म्हणतोय, "मम्मी मला चावता येत नाही." आता तुम्ही म्हणणार जेवायला तो असं काय बसलाय, पण कसं आहे माहिती का त्याला न बसता येत नाही. म्हणजे त्याला प्रॉब्लेम वगैरे काही नाही, पण त्याची कंबर दुखते म्हणून तो असा बसतोय. तर असोही त्यानं मस्त सगळ्याची ताटंसुद्धा लावून घेतलं होते आणि मस्त आम्ही जेवणसुद्धा केलं. तर चला आता इथंच मी एड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.